हालेलुया, प्रेज लॉर्ड. प्रभूची स्तुती होतं परमेश्वराला धन्यवाद देऊया. आज सुंदर दिवसाबद्दल आपण परमेश्वराच्या आभार परमेश्वर आपल्यावर कृपा त्याच्या अनुभव घेऊया आणि त्याच्या मार्गाचा आपण कार्यात शक्तीत आणि आत्म्यात गोष्टीत आणि त्याच्या वचनात आपण मन लावूया. म्हणून विशेष करून प्रार्थना करून आपल्या पापांच्या प्रति क्षमा करावी आणि मग आपण क्षमा मागावी. विशेष प्रभूच्या चरणीस आपलं जीवन समर्पित करूया आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याची कृपा आपल्याला विशेष प्रार्थना ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन. तर आजचं वचन आहे आपण उत्पत्ती 1:27 आणि त्याच्याद्वारे जर दुसरं वचन घेतलं तर उत्पत्ती 2:22 पासून पुढे आपण वाचू शकता. तर त्याच्यानंतर आपण एक तिसरा विषय काढूया. आपण आपल्याला बघायचा आहे की परमेश्वराने सुप्रसिद्ध 1:27 मध्ये संतती परमेश्वराने दिलेले दर. त्याच्यानंतर आपण बघूया उत्पत्ती अध्यायामधून सुरुवात केलेली अब्राहम विषयीची गोष्ट आहे. तर आपण एकदम 21 अध्यायापासून सुरुवात केली तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी, इसाकाचा जन्म किती सालात झाला आणि कसा झाला आणि अब्राहमने इसाकावर जेव्हा प्रेम केलेलं होतं आणि परमेश्वर त्यांनी प्रेम कसं केलं अब्राहम. तर अब्राहमाचं प्रेम देवावर संपूर्ण होतं आणि देवाच्या प्रेमामध्ये तो इतका गुंग होता, तो नेहमी विश्वासीच होता आणि विश्वास त्याचा कमजोर झाला नाही. तर आज आपण वचनाद्वारे सुरुवात करूया. पहिलं उत्पत्ती 27 पत्नी. मनुष्य खरोखर रूपात आहे का? आपलं रूप स्वतःच अलग आहे, आपल्या सुंदरतामध्ये आहे, अंतरात्म्यामध्ये रूप आहे. देवाचं रूप आभाबरोबर कोणतं होतं? आत्मिक रूप होतं की बाहेरिक रूप? आपण सगळे बाहेरिक रूपाने माणसा ओळखतो, पण अब्राहम एक असा एक मनुष्य होता की तो देवाला अंतःकरणातून ओळखत होता आणि विश्वासाने ओळखत होता. आमचा विश्वास कमजोर आहे, तर आमच्या विश्वासाला कसा मार्ग मिळावा म्हणून विशेष करून आपण आजच्या वचनापासून सुरुवात करून नंतर परमेश्वराच्या राज्याची स्थापना करूया. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. तो देवाचा प्रतिरूप असा तो निर्माण केला व नर व नारी अशी ती निर्माण केली. परमेश्वराने सुरुवात केली होती, आदामाने हवेची सुरुवात केली स्टार्टिंगला, पण या नंतर जी सुरुवात होती आदाम आणि हवेच्या नंतर अब्राम आणि आ मध्ये आदाम, आ म्हणजे अब्राम. आता आवरनं सुरू केलेलं होतं अब्राम, आदाम आहे की नाही. आदामाची गोष्टी वेगळी आणि आदामच्या गोष्टी वेगळी. आता सृष्टीमध्ये सुरुवात कशी केली त्यांनी बघूया. ज्या वेळेला अब्रामाला परमेश्वराने जो आशीर्वाद दिलेला होता तो आदामाला दिला, तसंच अब्रामाला पण तुला म्हातारपणामध्ये तुला मुलगा होणार. हा पण कमजोर झाला बायकोच्या सांगण्याद्वारे. जसा आदामाने जेव्हा बायकोच्या गोष्टी ऐकल्या तिथे तो फसला, अब्राहम पण बायकोच्या गोष्टी ऐकला म्हणून तो फसला. हे म्हातारपणे आता मला मूल होणार नाही, तुला म्हातारपणे मूल होणार हे परमेश्वराने अब्राहमाला सांगितलेलं होतं. तुला मूल होणारच, जिवंत आहे तत्पर तू विश्वासी राहा. आणि ती विचार करत लागली, आता तर मी म्हातारपणे, ती लोकांच्या सांगण्याप्रमाणे चालली पण देवाच्या सांगण्याप्रमाणे चाललं ना. आज समाज आपण तसंच करतो, लोकांच्या सांगण्यामध्ये परमेश्वरच्या सांगण्याप्रमाणे आपलं जीवन नाही आणि आपल्याला जीवनाची शोभा येत नाही. म्हणून परमेश्वरचं वचन आपल्याला त्यामध्ये सांगत आहे. तो पहिलं वचन फक्त 2:22 पासून गेली. परमेश्वर देवाने आदामाची पासवी काढली, तिची स्त्री बनवली, तिला आदामाकडे नेले. आदाम म्हणाला, आता ही मात्र ही माझ्या हाडातली हाड आहे, मांसातले मांस आहे, तिला नारी बनावी, ही नरापासून बनवलेली आहे. आता त्यांनी काय सांगितलं, आई बापाशी
सोडून आपल्या स्त्रीशी जोडून. आणि ते दोघे एक देव होते. म्हणजे दोघांचं जीवन जे आहे ते कशा प्रकारे आपल्याला परमेश्वरी दिलेलं अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिलेली आहे आणि या योजनामध्ये आता आदामाचा काळ होता तर त्या पापामुळे इस्रायलच्या उत्पत्तीमध्ये तो कमजोर झाला आणि दोघांचं राज्य जे होतं पवित्र आत्म्यामधलं देवाबरोबरचं बोलणं तरी पापामुळे आपलं राज्य सोडून टाकणं आणि निघून गेले. तर आपल्याला देवानी अब्रामाची काय काय आचरण केलेलं, अब्रामाला काय सांगितलं हे अनुभव आपण घेऊ शकतात. आणि देव आपल्या जीवनामध्ये मार्ग कसा आपल्याला देतो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं 12व्या अध्यायामध्ये पाचारण कसं केलं, परमेश्वराने अब्रामाला पाचारण कसं केलं त्या 12 अध्यायामध्ये. परंतु आपल्याला पुढे जाता जाता आपल्याला एवढा टाइम नाही, परंतु मी शॉर्टकट मधून खूप धाव मारतो की मग तुम्ही वाचलं तर कळेल की त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला 20व्या अध्यायापासून तर 21 अध्यायामध्ये आणि 21 अध्यायामध्ये आपण अब्रामाचा मुलाचा जन्म बघतात, इसाकाचा जन्म. बघा परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं. आता आपण अगोदरचे अध्याय वाचलं तर ती साराच्या गोष्टी आणि अब्रामाच्या गोष्टीमध्ये आणि हागारच्या गोष्टीमध्ये खूप फरक होता. आज परमेश्वराच्या वचनाचं शिकवण आपल्याला पहिले घ्यायचं आणि ते वचन आपल्याला कसं आणायचं आहे यामध्ये पहिले लक्ष द्या, पूर्ण लक्ष द्या. हे वचन आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. म्हातारपणापर्यंत देव माणसाला विश्वासात राहायलाच नाही आणि तिला मुलगा झाला. काय बघा आता अब्रामाला सारेपासून मुलगा झाला, त्याचं नाव त्याने काय ठेवलं, इसाक. आता जर तुम्ही बघा परमेश्वराचं वचन उत्पत्तीमध्ये स्पष्ट दिलेलं होतं, देवाने जोडले ते मानवाने तोडू नाही. हर परिस्थिती मानव भिंत आहे. मग मानवाचा मागे लागलं म्हणजे 10-17 प्रमाणे तुम्ही कमजोर होणार. आता ह्याच्यात इसाकाचा जन्म झाला. काय इसाकाचा जन्म झाला. आता ही स्टोरी तुम्हाला वाचायचं आहे पुढे तर तिकडून जात असताना पहिले येऊ द्या 24 अध्याय. आता इसाक समजा जन्माला आला, त्याचा इतिहास पूर्ण माहिती आहे की त्याला बळी पण देण्यासाठी झालं. अब्राम मनापासून देवावर प्रेम करत होता, पूर्ण प्रेम केलं त्यांनी, कमजोर प्रेम केलं नाही, त्यांनी मनापासून प्रेम केलं आणि मनापासून आशीर्वाद घेतला. आणि इसाकाला त्याने काय सांगितलं, काय काय 25-30 वर्षाचा, 100 वर्षाचा. अब्राम विचार करा, अब्रामाला मुलगा झाला तेव्हा तो 100 वर्षाचा. किती मग तुम्ही मला फसविले असं, देवाने मला फसविलेला आहे. म्हणजे एवढ्या म्हातारपणामध्ये कसं मुलं होणार आहे का नाही. किंवा ऐकेल तो माझ्या बरोबर हसेल. हा नाही 100 वर्ष 90 वर्ष बोलला. बघा म्हातारपणामध्ये ते बोलते त्याच्यापासून मला मुलगा झाला, कारण त्याचा विश्वास देवावर होता. आणि 27-23 वचनामध्ये दिलेले संतती परमेश्वराने दिलेले धन. आपण आपल्या केंद्रामध्ये कितीतरी लोक येतात, तुझ्या मुलाला मी त्यांना देव विश्वास ठेवतो, देव तुझ्या पाठी, देव तुला देणार, कारण देवानेच त्याचं सांगितलं.
आज आपल्या एशियामध्ये 66 अध्यायामध्ये आपण पुढे बघतो त्या गर्भशिका बंद करणार का परमेश्वर त्याला मुलं देणारच. तर बघा हा अब्रामासारखा मानवाचा जो एक विश्वास असते तेव्हा त्या विश्वासात परमेश्वर काय देतो. पण पहिलं म्हणजे आपल्याला लक्ष देवावर द्यावं. देवाचे सेवक याप्रमाणे आपलं जीवन खरोखर चाललं तर परमेश्वर आपल्याला बहुगुणित आशीर्वाद सगळं देणार. पण परमेश्वरचं वचन काय. आता तुम्ही विचार केला एकाला मुलगा झाला पण अब्राम जो होता तो नेहमी विश्वासी होता. आज समाजात किती लोक अशी विश्वासी आहेत की त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करणार आहे, परमेश्वर अभिषेक देणार आहे, परमेश्वर सामर्थ्य देणार आहे, परमेश्वर ज्ञान देणार आहे, परमेश्वर अद्भुत गोष्टी देणार आहे. तर 24 अध्याय आता इसाकाचं लग्न बघूया. काय आता अब्राम म्हातारा झाला, आता तो वयात आला, आता लग्न करायचं आहे. काय करायचं. हा तो वयाधीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत बघा त्याला काय केलेलं होतं. सर्व बाबतीत आशीर्वादित. आपण आशीर्वादित नाही. आपल्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आशीर्वाद पाहिजे. डोकं दुखत असेल त्याला एक आशीर्वाद, हा पाठी दुखत असेल त्याला एक आशीर्वाद. त्याला आशीर्वाद देवाने किती वेळा दिलेले. आज तुम्ही प्रार्थनेत जाणारे अनेक लोक किती वेळा आशीर्वाद द्यायला ते अनेक वेळा आशीर्वाद द्यायला त्याचा आशीर्वाद त्याचा आशीर्वाद त्याचा आशीर्वाद विधी संपूर्ण पाहिजे. आता बघा त्याचा विश्वास देवावर ठाम होता आणि आता ठाम असल्यामुळे तो विश्वासात चालत होता आणि त्याच्या जोडीला जी माणसं होती त्याच्यावर त्याचा पूर्ण विश्वास होता. आज समाजामध्ये तुम्ही विचार करा. आज माझ्या बरोबर जरी तेवढे लोक जरी असले तरी त्यांचा माझ्यावर पण विश्वास नाही. आता अब्रामावर काय त्याचा दास त्याचा विश्वास होता आणि अब्राम त्या दासावर विश्वास ठेवत होता. परमेश्वरावर अब्राम विश्वास ठेवत होता आणि परमेश्वराला अब्राम सांगत होता तुमच्या शिवाय माझ्या जिंदगी काहीच नाही. तुम्ही जे करा तुम्ही करा. आता त्याने एकच विश्वास ठेवला. देवाने सांगितलं म्हातारपणामध्ये तुला मी मुलगा देईन. म्हातारपणामध्ये आता लग्न करायचं आहे. टेन्शन आहे. लग्न कसं करायचं. लग्नाला बँड पाहिजे, पैसा पाहिजे, वस्तू पाहिजे, संपत्ती पाहिजे, कर्ज काढायला पाहिजे, मुलगा बघायला पाहिजे, मुलगी बघायला पाहिजे, सगळं बघायला गेलं. काय करायचं. आज आपण प्रत्येक माणसं जे आहेत त्याचा स्वतःने विचार करायचा. ह्या इसाकाला जेव्हा एक बायको पाहिजे तो इसाक बघायला गेला. आज आपल्या इकडे लग्न करायचं असेल तर आपण प्रत्येक माणसं एकमेकाला बघता, घरदार बघता, पैसा बघता, मुलं बघता, मुलगा मुलीला बघतील, मग त्याचा व्यवसाय बघतो, त्याचा खर्च, मग पुढे काय करतात, ती काय करतात, यो काय करते, तो काय करते, सगळं इतिहास काढतात. पण लग्न शेवटपर्यंत त्या शून्यामध्ये. त्या लग्नाला किंमत ठेवत नाही. ते लग्न परमेश्वरापासून जोडलेलं आहे ते नाही. आता यांनी कोणाला पाठवलं. आपल्या साखराला पाठवलं न जा माझ्या मुलाला काय करू नये तिकडून बायको घेऊन ये. ती काय बाजार होता का तिकडे. बाजारात मुली आणायला गेले, दुकानातली वस्तू खरेदी करून काय करायला गेली. ती काय काम करत होती बघ. तो विश्वासात होता आणि तो विश्वास आणि देवाच्या नियमाप्रमाणे तो चालला. तो पुढे चालला. हा अध्याय वाचा म्हणजे तुमच्या प्रत्येकाला जीवनामध्ये पवित्र आत्म्याची ओळख दिसेल. आज माणूस हर एक व्यक्ती माझ्याकडे हर एक व्यक्ती येतात. लग्नाचं ठरवलं. मी सांगतो देवाने सोडले, मानवाने सोडू नये. तुमचा विश्वास जर तुमच्या लग्नावर नाही, तुमच्यावर विश्वास नाही तर तुमचं पुढचं भविष्य तुमच्या जीवनामध्ये शून्य असतं. हा अब्रामाचा अध्याय 24 हा किती महत्वाचा आहे. जो आत्मसात करतो त्याला कळते की त्याचं प्रेम देवावर आहे. कोणत्याही हर एक व्यक्तीच्या जीवनात समस्या, दुःख, निराशा आहेत तर पहिलं प्रथम आहे या अध्यायाकडे लक्ष द्या. अध्याय तुम्हाला स्वर्गराज्यापर्यंत पोहोचू शकतील कारण देवाची नियमच तशी होती. आणि नव्या करारात जर बघितलं तर मत्ती 19:4 पासून सुरुवातीपासून नर नारी निर्माण केली होती. देवाला माहिती होती. आज आपल्या समाजामध्ये
बरेचसे लोक येतात मला सांगतात लग्नाला एवढं सोनं पाहिजे. तुमचं लग्नावर सोन्यावर प्रेम होतं का त्या मुलीवर प्रेम आहे का त्या मुलावर प्रेम? तुमच्या सगळ्या या मोहात नाही हेच तुमच्या जीवनामध्ये शेताने पहिला एक आत्मा. मुलगा मुलीला जीवन जगायचं आहे. पूर्वीच्या काळात मुली बघायचंय का मुलगा जर बघायचं असलं तर आई बाबाला माहिती असते, त्या मुलाला माहिती नाही मुलीला माहिती. आमच्या इकडे एक आजी होती, ती आजी मला सांगितली अरे आता सगळे काय फॅशन चाललेलं आहे. काय अरे मी जेव्हा 14 वर्षाची होती तेव्हा मला मुलगा करून आणला. लग्नाच्या दिवशी मला माहिती माझा नवरा कसा होता, माझा संसार सांगायचा. हे आमच्या घरामध्ये येऊन देवी बसायची, तिची स्टोरी कधी कधी सांगायची. आज समाजात मुलगा होती, त्यावेळेला ते मला सांगत होते तू मुलगी करणार, तू मुलगी करणार, कधी लग्न करणार, कधी लग्न करणार. मी सांगितलं मला लग्न करायची इच्छा नाही. आणि तो काळ तेव्हा त्या टायमाला तसा होता. आणि ती आजी नेहमी मला सांगायची, कारण मी जेव्हा केलं तेव्हा मला बघायला नाही, तुला पसंत नाही का, काय काय बोलायची तू. मी सांगितलं नाही, माझी काही हेतू आहे ती मला बघायची. हालेलुया. कारण मी खूप सेवा होता आणि सेवा करण्याच्या दृष्टीमध्येच माझं जीवन मी परमेश्वराला वावलेलो. परंतु काही काळ अशी घटना येतात आपल्या जीवनात, चढ मागे होतात. तर बघा भविष्य एक असं आहे आणि त्यानंतर परमेश्वरचं राज्य कसं येते. तर या 24 अध्यायामध्ये प्रत्यक्ष आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला खूप शोभा दिलेला आहे. जर 21 अध्यायापासून सुरुवात केली तर 24 अध्यायापर्यंत अब्राहमाला परमेश्वरी संतती दिली. कशी दिली? बोलण्याद्वारे, वचनाद्वारे, शिक्षणाद्वारे, त्यांना आज्ञाद्वारे. आता इसाकाचा आपण अनुभव घेऊया. मग ते जे देवाच्या आज्ञा पाळतात तेव्हा त्याची मुलं पण देवाच्या आज्ञानुसार पुढे पुढे भविष्यात कार्य करतात. आणि इसाकापासून तुम्ही जीवनामध्ये अनुभव घेतले याकूब आणि एसाव. याकोबाचा देव म्हणून परमेश्वर बोलते, इसाकाचा देव म्हणून बोलते, अब्राहमाचा देव म्हणून बोलते. आज परमेश्वर ते जीवनामध्ये त्यांच्या का कार्य करत होता की ते जे जीवन आहे ते पूर्ण परमेश्वरच्या आज्ञानुसार चालत होते. का तर बघूया 24 अध्याय जाऊया. काय सांगते? तो खरोखर देवाची सेवा म्हणजे त्याचा कारभार सगळं सांभाळणारा एक जुना सेवक होता. त्याने त्याला म्हटले काय सांगते? तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव, मी तुला परमेश्वराची आकाश व पृथ्वी यांच्या देवाची तुला मी शपथ घ्यायला सांगतो. मी ज्या कनानी लोकांमध्ये राहत आहे त्यांच्या मुलीपैकी कोणते माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. माझ्या देशाला, माझ्या आप्तांकडे तिथे काय सांगते? आता तुम्ही विचार करा, तुमच्या मुलांना कोणी सांगितलं जर तुला मुलगी बघायची आहे तर तुम्ही कोणाला पाठवणार का? ते पहिले बघणार आहे, डायरेक्ट नवरी करून आणले ते बघायला जातील. बघ ती 5 तोळे द्यायचं आहे, 10 तोळे द्यायचं आहे, तिला काय काय द्यायचं आहे. हा, हे सगळा इतिहास तिकडे उभा राहतो. पहिले घर बघतील, नंतर मुलीला बघतील किंवा मुलाला बघतील. घरची आजूबाजू 4 लोकांना, 100 एवढ्या माणसामध्ये 4 लोकांची 4 लोक तुम्हाला पोहोचायला येणार आहेत का? तुम्ही कोणाकडे धावता? आता ह्याने काय सांगितलं? माझ्या आपत्ती आहे तिकडे जा, माझा विश्वास आहे माझ्या मागे देव आहे आणि मी ज्या देवाची शपथ घालून तुला सांगतो, तू जा, माझा चाकर आहे, तू माझा सेवक आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू जाऊन आणशील. ती नवरी कशी आणायची? आणि कोण एवढा विश्वास ठेवणार? नवरीला डायरेक्ट घेऊन देणार? ती काय बाजारची वस्तू होती का? आणि तो देवाचा सेवक. तर पुढे जा, काय काय सांगते मग? त्याचा सेवक त्याला म्हणाला, यंदा कदाचित
काय सांगते, जर नवरी माझ्या बरोबर येण्यास या देशात कबूल झाली नाही, ज्या देशातून तुम्ही आला तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय. तेव्हा अब्राम त्यास म्हणाला, खबरदार, माझ्या मुलाला न्यायचं नाही बघायला. काय सांगते, हा देश मी तुझ्या संततीला देईन. आता देवाने आशीर्वाद दिलाय की नाही. जो देवावर प्रेम करतो आणि देवाने त्याला जर सांगितलं, आता मते 60 मागण्या अगोदर आपल्याला सगळं देते, देव देतो, आपला विश्वास देवावर. आता चाकरा जेव्हा सेवकाला सांगितलं, जा ना तू बाबा हे कर आणि माझ्या मुलांना एक मुली बघू, किती विश्वास असेल त्याला, त्याच्या सेवकावर पण केवढा विश्वास होता. असं समाज झाले. आज आपल्या जीवनामध्ये एक अनुभव घ्यायचा आहे की परमेश्वर आपल्याला काय शिकवतो. आणि काय सांगते, तो तुझ्या पुढे आपला दूध पाठवील, तू तिथूनच माझ्या मुलासाठी तू नवरी आण. काय सांगते, मी तुला शपथ घालते, जर ती मुलगी तुझ्या बरोबर आली नाही, तू मोकळा झाला, ती नाही तर सोडून दे. त्याचा विश्वास होता. आणि विश्वासामध्ये आता देवाचे सेवक असताना देवाच्या सेवकाचं जेव्हा नाव घेतात तेव्हा चमत्कार पण किती होतात, किती अनुभव होतात, ते आपण अनुभव घेतात. तसं हा अब्राम नाव गाजलेला परमेश्वरचा सेवक होता. आणि त्या सामर्थ्याचा अनुभव त्या कुटुंबात, त्याच्या नातेवाईक, त्याच्या गावात पोचलेला होता. माझ्या मुलास परत इकडे नेऊ नको. त्या सेवकाने आपला अब्राम त्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली. आता विचार करता, शपथ घेतलेली आहे आणि शपथ घेतल्यानंतर नियम घेऊन निघाला. जा, आपल्या जीवनामध्ये आपण शपथ घेणार, पण काय घेणार, कशी घ्यायची, देवाच्या नियमाची. काय सांगते, मग तो सेवक आपल्या धनाच्या उंटापैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्या पाशी त्याच्या धनाच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. त्यांनी देवाकडे प्रार्थना, माझा धनी अब्राम, मी परमेश्वरा त्याच्यावर दया कर. मग मी या पाण्याच्या विधीपाशी उभा आहे. काय सांगते, गावातल्या कन्या पाणी भराव्यास बाहेर येत आहे. असे घडून येऊ दे की ज्या मुलीस मी म्हणेल मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर तू दे. ती मला म्हणेल तू पी, तुझ्या उंटाशी पाजी दे. आज मला त्याने देवाकडे कशी प्रार्थना केली. आपण जीवनामध्ये देवाकडे कशी प्रार्थना, हे पहिलं आपल्याला लक्षात द्यायचं. हे परमेश्वर तुझे इच्छेप्रमाणे. तर मग ते 6 पासून येशू प्रार्थना शिकवतो. सगळ्यांच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी परमेश्वराची इच्छा सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि
परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रत्येक दास त्याची प्रार्थना करत असतो. आता ह्यांनी या दासाने प्रार्थना केली, देवा तिने माझ्याकडे येऊन पाणी प्यावं. काही आपल्या प्रार्थना केंद्रात मुली होते, ते कसे त्यांना मी सांगायचं, देवा बघ माझ्याकडे पैसे नाही, खर्च नाही, तुम्हाला त्यांना प्रेरणा दे की मला पैसे पाहिजे. तर पेट्रोल मी कसं टाकणार, मी सरळ कसं टाकणार, व्यवहार त्यांच्या हातात होता. प्रभूकडे विनंती करत होता आणि प्रभू त्यांच्याकडे बरोबर प्रेरणा करत होता आणि ते येऊन माझ्याकडे पैसे देत होते. हे परमेश्वरच्या योजना असतात आणि खरोखर हे सत्य परमेश्वरची सत्य स्टोरी आणि सत्य खरोखर अनुभव आहे. जो येशूवर प्रेम करतो त्याच्या जीवनामध्ये सत्य सत्य घडलं जातेच. आणि होय, परमेश्वराने या सत्य परमेश्वराचा अनुभव मी घेतलेला आहे. तर आजपर्यंत मला परमेश्वर कोणत्या गोष्टी कमी देत नाही. मी खूप अनुभव घेतलेले आहे. जे प्रेम आपलं संपूर्ण विश्वासाच्या द्वारे येशूवर असते, येशू आपल्या सर्व प्रश्नाची उत्तरं शोधून देत असते. तो तुझा सेवक इसाक काय सांगते, तू माझ्या धन्यावर दया केलेली आहे, त्याचे बोलणे संपले नाही. काय सांगते, अब्रामाचा बंधू नाहोर, त्याची बायको मिल्का, तिचा पुत्र मथुरे, ह्यात झालेली रिबका. बघा, खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी ती दिसाव्यास फार सुंदर होती, ती कुमारी होती, कुणी पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली, घागर भरून वर आली. तो सेवक धावत जाऊन गाठून तिला म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाच. ती म्हणाली, त्या बाबा. आणि ती ताबडतोब त्याला पाणी पाजली. पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, मी तुमच्या उंटासाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. विचार करा परमेश्वराचं कार्य कसं असतं. ती सांगते, मी तुम्हाला पण पाणी देतो बाबा, तुम्हाला पण. किती प्रेमाचे शब्द तिने दिलेले आहेत. हालेलुया. आणि मी तुमच्या उंटाला पाणी काय कमी लागते? 6 महिनेपर्यंत पाणी नाही पितो. वळवंटामध्ये उंटाला पाणी नाही, 6 महिनेपर्यंत पाणी आपल्या पोटामध्ये भरून त्याच्यातूनच तो आपलं जीवन घालवतो. बघा, विचार करा. आणि ती आपल्या उंटाला पाणी द्यायला तयार आहे. परत त्वरा करून घागर बघा, कोण तिच्या घरी तिला ओरडते नाही का? हालेलुया. तू अद्याप करते काय? विहिरीवर कधी गेलेली, आता अद्याप काय करते? केवढं बोमा पडले असतील, काय काय सांगितलं असेल. हालेलुया. परमेश्वर कशा प्रकारे ती सेवी, तिला परमेश्वरच्या प्रेरणाने परमेश्वर प्रेषित 1:24 दिलेले आहे. सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. आणि आपल्या तिकडे पहिल्या पद्धतीने 16-17 आपल्यामध्ये परमेश्वराचा एक आत्मा आहे. पण तो आत्मा आपल्या प्रत्येकाला कधी समजत नाही, कधी ओळखता येत नाही. परमेश्वर कसा आहे परंतु या लोकांनी ओळखलेला आणि त्यात शपथ घेऊन गेला तो आणि सत्य मार्ग केलेला आणि विश्वास पण होता. तो पण घे, दागिने पण घे, सगळं घेऊन जा. विश्वासात त्यांनी पाठवलं त्याला. त्याचा विश्वास आणि त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, त्यांनी त्याला आज्ञा दिली. मग त्यांनी स्वतः सुद्धा प्रार्थना केली की माझा धनी जो आहे त्याच्यासाठी मी विनंती करतो, त्यांनी जे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून. परमेश्वराचं राज्य किती अंतःकरणामध्ये उतरणाऱ्या गोष्टी आहेत. जो देवाशी प्रेम करतो तो देव त्याच्याशी प्रेम करतो. म्हणून आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये दुष्ट कार्य काम करणारी शक्ती जास्त उतरते आणि पवित्र कार्य करणारी शक्ती कमी असते. प्रत्येक समाजामध्ये जर बघितलं, लग्न प्रोग्राम कार्यक्रम असेल तर सर्व प्रकारचे नियम आणि विधी ठेवतात. अटी ठेवतात, सोनं दागिने, लग्नाला बँड पाहिजे, वस्तू पाहिजे, अंक पाहिजे, तंक पाहिजे. प्रत्येक मनुष्य आपल्या मोहात आकर्षितच असतो.
म्हणून कुटुंब आकर्षित नाही आणि कुटुंबावरचं प्रेम कमी आणि या जागतिक गोष्टीवर प्रेम जास्त. तिने सर्व उंटासाठी तिने पाणी काढले. तेव्हा तो मनुष्य तिच्याकडे पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफल केला. कसे याचा विचार करील तो सक्त राहिला. उंटाचे पाणी पिले झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकर भार सोन्याची एक नथ तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकर ते आता कोण्या मुलीच्याकडे बांगड्या घेऊन त्याला 2 तोंडात मारेल का? काय वाटायला पाहिजे तुम्ही काय आहे त्याचा? नथ पण दिलेलं हातात बांगड्या, लग्न लावायचं लगेच असा विचार कोण करणार? तिच्या बापाची घरी कोण आहे का मला म्हणून? तुला पाणी मिळाला ना, हा तुला मिळाला, तुझ्या उंटाला पाणी मिळाला, हा तुला हे चौकशी करायची काय गरज आहे? आपल्याकडे असा प्रश्न येतो. देवाच्या आत्म्याने बोलणारे लोक तेव्हा ते देवाचे आत्मे त्यांना ओळखत होते. ती त्याला म्हणाली, नाहोरापासून मिळकेल्या झालेल्या मी बथुएलाची कन्या. ती त्यास आणखी म्हणाली, आमच्या इकडे पेंडा वैरण हवी तितकी आहे, उतराव्यास जागा. अनोळख्या माणसाला घरात घुसायला पटकन कसं सांगणार नाही का? तेवढं तिचं मन प्रेमळ होतं, तेवढं गोळी मनाची होती. लागेच आमच्याकडे पेंडा पण आहे, आमच्याकडे या या या. काय केले त्यांनी? परमेश्वराचे काय केले? नवना आणि स्तवन केले, धन्यवाद दिलं की काय ही मुलगी आहे. डायरेक्टली सर्व एवढी धाडची. तो म्हणाला, माझा धनी अब्राम याचा देव परमेश्वर याचा देव परमेश्वर धन्यवादित आहे. आपला देव, मी सांगेल माझा देव धन्यवादित आहे. माझा देव धन्यवाद आहे म्हणून मी आनंदी आहे. आज आपण सत्य किंवा नाटक सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त केलं. त्याचा विश्वास होता आणि तो विश्वासाद्वारे तो देवाच्या आज्ञात चाललेला. कुठे गोष्टीची कमताई नव्हती, तो विश्वासात मजबूत होता. परमेश्वराने मला नीट वाट दाखवली. आता मला योहान 14:6 काय दिले, येशू ख्रिस्त खरा मार्ग सत्य जीवन आहे. आपले मार्ग चांगले, आपले सत्य जीवन आहे, आपले विचार चांगले आहेत, तर परमेश्वर आपले मार्ग कधी वाकडे देणार नाही. आपल्या मार्गाला कितीतरी शोभा आहे. माझ्या धन्याच्या भावाच्या उचललेल्या आहे. तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आईच्या घरच्याच ही हकीकत कळवली. रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते. तो विहिरीपाशी तो मनुष्याकडे धावत गेला. बघा, त्यांनी नथ आणि बहिणीच्या हातात बांगड्या पाहिल्या. तो जाऊन मारला असता नाही का? त्यांनी कोपला असतं. कसं काय माझ्या बहिणीच्या नाकामध्ये नथ घातली आणि डायरेक्ट हातात बांगड्या भरल्या? काय वाटायला पाहिजे? तो मनुष्य असे म्हणाला,
सांगते तर त्याला ओळखलं काय सांगते, अहो या परमेश्वराचा आशीर्वाद आपल्याजवळ, आशीर्वाद व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये त्यांच्या हृदयाला कसा पडतो. कारण बघा प्रेषित एखाद्या 24 वचनामध्ये सर्वांचं हृदय जाणारा परमेश्वर आहे. त्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्याच्या जीवनाच्या सर्व गोष्टीचे प्रश्न सुटत गेले आणि परमेश्वर त्याच्या बरोबर राहिला. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन हे सत्यात आहे, एक अभिषिक्तात आहे, एक आशीर्वादाचं आहे आणि एक अनुभवाचं आहे. तुम्ही बाहेर का उभे? मी आपणासाठी घर, बघा मी आपल्यासाठी घर न आपल्या उंटासाठी जागा पण तयार केली. तो मनुष्य घरी आला, लाबानाने उंटाच्या कंठाळी सोडून त्यास पेंडा वैरण दिली आणि त्यास त्याच्या बरोबरास पाय धुण्यास पाणी दिले. प्रत्येक क्षण प्रत्येक गुण एक देवाचे सेवक आणि देवाच्या गोष्टी ह्या आपल्याला शोधायचं आहे. आपण खूप अनुभवी जीवन जगतो परंतु आपल्याकडे अनुभव नाही मिळत. त्याच्या पुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, मी आपले येण्याचे प्रयोजन काय सांगते, मी जेवायला बसायच्या अगोदर मी आलाय कशाला ते पहिलं सांगेल तेव्हा जेवेल, ते जेवायला बसणार नाही. तेव्हा त्याने म्हटले, सांगा. तो म्हणाला, मी अब्रामाचा सेवक आहे. बघा परमेश्वरी माझ्या धन्याची फार कल्याण केलेले आहे. तो थोर झाला आहे, त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपये, दातासी, उंट, गाढवे ही दिली आहे. माझ्या धन्याची काय सांगते, बायको सारा तिला म्हणजे म्हातारपणात त्यापासून मुलगा झाला. आपले सर्वस्व त्याला दिलेले आहे. माझ्या धन्याने शपथ घ्याव्यास लावून सांगितलेलं आहे की ज्या कनानाच्या देशात मी राहत आहे त्याच्या मुलीतील कोणतीही काय सांगते, माझ्या मुलास नवरी पाहू नको. माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा, तेथून माझ्या मुलास नवरी पाहून आण. तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, कदाचित ती कशी येणार. आपण माणूस स्वभाव आहे तो सांगणार, पण देवाचे सेवक असतात त्यांचा स्वभाव तसा असते की त्याला माहितीये की देव या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार आहे. परंतु चांगल्या गोष्टी करायचं असते तेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या आणि अनेक अडथळे उत्पन्न होतात. कारण तो एक शितानी आत्मा पुढे कार्य करत असतो. परंतु हा सेवक आहे, परंतु शेवटी त्याला सेवकाच्या गोष्टी ऐकायला लागल्या की दाण्याच्या गोष्टी ऐकायला लागल्या आणि सेवकाने आपलं काम सुरू केलं. तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वराच्या समोर मी चालतो तो आपला दूत तुझ बरोबर पाठवील, तुझा प्रवास सफल करेल. तू माझ्या पित्याच्या घराण्यातील माझ्या मुलाला नवरी आहे. एकेने 11-12 आपल्याकडे रक्षणकृत असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीचं सामान, परंतु आपण देवाचे सेवक किंवा देवाचे धनीचे आहे, देवाचे सेवक आहेत त्यांचं ऐकत नाही की आपल्या प्रभूच्या राज्यामध्ये आपल्याला देवाच्या वचनाचंच पूर्ण पालन करावं लागतं. तू आपल्याकडे गेलास म्हणजे तू शक्यतून मोकळा होशील. मुलगी देण्यास
ते कबूल न झाले तर तू माझ्या शपथेत तू माझ्या शक्तीतून मोकळा होशील. त्याला जेवढं सांगितलं तो तेवढंच बोला, दुसरं काय बोललं मी. आपण जीवनामध्ये अनेक परिस्थितीमध्ये अनेक कुटुंबामध्ये जर लग्न असेल, म्हणजे मुलगा बघायचा असेल, मुलगी बघायचं असेल, तर आपले हजार प्रश्न असतात तिकडे. त्याच्यानंतर आपलं वर्ष किती, 1 वर्ष राहायचं का 2 वर्ष राहायचं का किती वर्षानंतर लग्न करायचं, मग त्याचे एंगेजमेंट करायचं, केवढ्या गोष्टी आहेत. आणि यांना एंगेजमेंट नाही काय नाही, डायरेक्ट गळ्यामध्ये हातामध्ये हे घातलं, बांगड्या भरल्या आणि नाकात न टोकलं झाली बायको. असं कुठे आहे का? परंतु परमेश्वरच्या वचनामध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. पण तोच कुठे की परमेश्वरचा दूत तुला मदत होती, की परमेश्वरच्या वचनात आणि परमेश्वरच्या शिक्षणात चालत होती. आज समाजामध्ये परमेश्वरचं वचन नाही आणि परमेश्वरचं शिक्षण नाही. म्हणून त्यांनी काय सुरुवातीला परमेश्वरने स्पष्ट सांगितले ते देवाने जोडले ते मानवाने. तो देवाने जोडलेला फक्त इसाकाचा ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये बायबलमध्ये बऱ्याच गोष्टी आढळतात. पण इतरांचं बघितलं तर तिथे कितीतरी गोंधळ उत्पन्न झालेला आहे. वचन 42. मी आज विधीपाशी आलो तेव्हा बोललो. मी आज विहिरीपाशी आलो तेव्हा बोललो, माझा धनी अब्राम ह्याच्या देवा परमेश्वरा, हे परमेश्वरा, मी जो प्रवास केला मी जो प्रवास केला आहे तो सफल करणार असलास, तो सफल करणार असल्यास तर वचन 43. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे. काय सांगते? पहा मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे, तर असे घडून येवो की असे घडून येऊ की पाणी भरण्यास आणि बनण्यास जी मुलगी येईल जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तिला मी म्हणेन तुझ्या घागरीतले तुझ्या गादीतले थोडे पाणी मला पाज. बघा, थोडे पाणी मला पण. आज प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण बघतोच. योहानमध्ये 4 अध्याय येशू ख्रिस्त एका पापस्त्रीला बदलण्यासाठी तिथे आला, तेव्हा पाण्याविषयी 10 आज्ञा दिली. मी जो पाणी देत तुला परत प्यास लागू नये तिथपर्यंत. आज तुम्ही विचार करत तसा आहे, पण हा अब्रामाच्या बाबतीच्या गोष्टी होत्या आणि त्याच्या दासापासून ज्या गोष्टी घडल्या त्याच्या मुलापर्यंत किती पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये राहून म्हणजे जीवनाचे अनुभव घेऊन सत्य बोलणं आणि सत्य जे बोलले तेवढंच बोलले, त्याच्या पलीकडचा त्यांनी विषय काय मांडला नाही, काय सांगितलं नाही. आणि त्याप्रमाणे परमेश्वर त्याला अभिषेक करत होता. वचन 44. आणि ती मला म्हणेल, तू पी, मी तुझ्या उठासाठी पाणी काढते. ती स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरवू. आता जर असं झालं तर समजून घ्या की तुझा जो धनी आहे त्याच्या मुलासाठी ही मुलगी ओके आहे, पसंत आहे. आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण येतात, आपण अनेक लोक प्रत्येक मुलगा बघतो, मुलगी बघतो, पसंत, हा आई मुलगी मस्त आहे, तो मुलगा मस्त आहे, थोडी दिवस सगळ्या गोष्टी जातात वगैरे आणि मग काहीतरी अटी ठेवतात. लग्नाला सोने किती येणार? 15 तोळे. 15 तोळे आजच्या जमान्यात पैसा आहे का? आज 15 तोळ्याचा विचार करणार तुमची खरेदी करायला गेलो का काय केलं? आज समाजात किती कुटुंब अशी कुठली गेली की त्यांच्या अटी ठेवण्यात पैसा, बंगला, घरदार बांधे तेव्हा लग्न करायचं. म्हणजे आपण अरे खोपटामध्ये राहणारा तो पण राहतो का? मोठ्या बंगल्यामध्ये राहायला तो पण राहतो. पण जिथे तुमचे मोह, तुम्ही कधी हा विचार करत नाही आप कमाई आणि बाप कमाईमध्ये केवढा फरक असतो. जेव्हा संसारात पडतो ना तेव्हा बंगला दिसत नाही, गाडी दिसत नाही, तर तिथे फक्त आपल्या जीवनामध्ये एकच दिसेल की आपला संसार पुढे कसा चालवावा, मुलं बाळाचं पालन पोषण करावं. असं समाजामध्ये जर लग्न झालं तर पहिलं बघतो पोराला ट्युशन द्यायला लागते, ट्युशन दिल्यानंतर शाळा पाठवायला लागते. शिक्षण किती शिक्षणावर लक्ष द्या पण आध्यात्मिक गोष्टी त्याच्या मुलाकडे लक्ष देत नाही. होय, त्याला स्वतःला आप कमाई आणि बाप कमाईच्या गोष्टी पहिल्या कशा दिल्या पाहिजे. मुलांना पहिले एक शिक्षण दिलं पाहिजे की घरचा संसार कसा चालवावा, घरामध्ये झाडू कसं मारावं, घरामध्ये चहा कसा बनवावा, जेवण कसं बनवलं, अगोदर पाणी कसे करतो. प्रत्येक गोष्टी मुलीला हे शिक्षण आपल्या घरामध्ये मिळालं पाहिजे. आज समाजामध्ये हे शिक्षण नाही. पहिलं प्रथम मोठं एवढा मोठा मोबाईल किंवा इंटरनेट हे सगळं मोबाईल किंवा कम्प्युटर दिला, चला डोळा आला नाही, दिसत नाही, एक डबल डोळा आपल्या डोळीला आहे, एक वर एक फ्री, आणि तो पूर्ण माणसाला आज या गोष्टी तुम्ही जिंदगीमध्ये जर शिकणार
ज्या कुटुंबामध्ये जर लग्न संस्काराच्या गोष्टी असेल तर त्यांनी हा 24 अध्याय पाठ करावा आणि त्याद्वारे तुमचं स्वतःचं भविष्य परमेश्वर की त्याच्याद्वारे जीवनाची तयारी करा. जो आशीर्वाद अब्रामाला की वाळूच्या कणा इतकी संतती, आकाशाच्या ताऱ्या इतकी संतती दिली, तो नक्कीच विश्वासात परमेश्वर त्यांना कमी पडणार नाही. परमेश्वर विश्वासी आहे आणि विश्वासात राहणाऱ्या लोकांच्या सर्व गरजा आणि इच्छा पुऱ्या करते. आपला विश्वास ठाम परमेश्वरावर राहायला पाहिजे आणि परमेश्वराच्या आज्ञानुसार चाललं पाहिजे. आज या माणसाला देवाचा सेवक, आज अब्राम आणि अब्रामाचा सेवक आणि या सेवकाला पाठवतो आणि त्या सेवकाची लोक ऐकतात आणि त्याच्या घराची शोभा वाढवतात. माझ्या पंचचारी, माझ्या मनातल्या मनात माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही. हे बोलणे संपले नाही. तोच रिक्का तर तोच रिक्ता खांद्यावर घागर घेऊन खांद्यावर घागर घेऊन तेथे आली तिथे आली. आणि तिने तिथे विहिरीत उतरून पाणी भरले. उतरून पाणी भरले. मग मी तिला म्हणालो, मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे. मला थोडं पाणी दे. माझ्या चेचाने तिने लागलीच आपल्या हातावर घागर उचलली. तिने लागलीच आपल्या हातावर घागर घातली. म्हटले, तू पी व तुझ्या उंटासनी मी पाजिले. तेव्हा मी पाणी प्यायलं व तिने उंटासनी पाणी पाजिले. माझ्या सत्तेच्याने मग मी तिला विचारले, मी तिला विचारली, तू कोणाची मुलगी? तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, ती म्हणाली, नवऱ्यापासून नवऱ्यापासून मिळकेस बिलकेस झालेल्या पत्नीची ही मुलगी. तेव्हा तिच्या नाकातलं व हातात पांगड्या घातल्या. माझ्या नवऱ्याच्याने मी परमेश्वराची स्तवन केली आणि माझ्या घरण्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा मुली अब्राहम त्याचा देव परमेश्वर त्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याची स्तवन केली. माझ्या एकूणाला घराला माझ्या घरण्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असला तर असं सांगा, नसल्यास तसे सांगा, म्हणजे मी उजवीला वाट धरेन. आता आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी त्याने काही सांगितले, जे धन्याने मला जे सांगितले म्हणून मी ऐकलेलं आणि ते तुम्हाला सांगितलेले आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही हा करत असेल तर ठीक आहे, मी जाईल, नाही तर चूक निघून जाईल. बस हा पुढे यावर लाभार व बथुरे त्याने उत्तर केले, ही परमेश्वराची योजना आहे. ही परमेश्वराची योजना आहे. तुम्हाला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. आमच्याने तुमचे बरे वाईट काही बोलवत नाही. वचन 51 पहा, रिक्का तुमच्या पुढे आहे. रिक्का तुमच्या पुढे आहे, तिला घेऊन जा. तिला घेऊन जा. असं काय बँडवाळे पाहिजे आहात, आता लग्न लावायला पाहिजे आहात, बरेच लोक. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या हे तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या. काय सांगते, तुमच्या धन्याच्या मुलाची बायको उद्या. काय सांगणार, आज त्याला मी बघितलं नाही, तो कसा आहे, काळा बोळा भाडी ताडा काय आहे काय माहिती. वचन 52 अब्राहमाची सेवा करावे. त्याचे जे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत जाऊन परमेश्वरास नमन केले. काय सांगते, ताबडतोब त्यांनी भूमीकडे लवला आणि परमेश्वराला धन्यवाद दिला की परमेश्वर तू सर्व गोष्टी आणि सर्व मार्ग तू जाणतोस, त्याबद्दल तुझे मी आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. म्हणजे सर्वांचे हृदय जाणार पाहिजे. 1:24 नेहमी पाठ करा. वचन 53 मग ते सेवकाने सोन्या रुपयाची टाकी व वस्त्रे काढून इतकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई यास बहुमोल वस्तू दिल्या. वचन 54 मग त्याने व त्याच्या बरोबरच्या मनुष्याने खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालविली. सकाळी उठल्यावर तो म्हणाला, माझ्या घरण्याकडे जावं लागला. मला निरोप द्या. माझ्या माणसावर खेळ. तिचा भाऊ व आई ती म्हणाली, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान 10 दिवस राहू द्या. काय सांगते, आमच्या मुलीला थोडे दिवस 10 दिवस तरी राहू दे ना. आता चालली तिकडे नवऱ्याकडे डायरेक्टली कसं नेणार तिला. तर बघूया. मग ती येईल. असे समजा. पण त्याला म्हणाला, परमेश्वराने माझा प्रवास सफल केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका. मला
ते मला धन्याकडे जायचं आहे, 10 दिवस ठेवून काय करू? हा तर बघूया. वचन 57. तेव्हा तेव्हा ते ते म्हणाले, म्हणाले आम्ही मुली बोलावं, ती काय म्हणते ती विचारू. असे ते मुलीला पहिले विचारतात, काय सांगते बघूया. वचन 58. त्याने रिक्कीस बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? ती म्हणाली, जाते. असे ते आता तिचा विश्वास आहे का नाही, सांगितलं म्हणून पटकन तिने होकार दिला. त्या माणसाला ओळख नाही कोण काय, तरी पण सांगते मी जाते. वचन 59. मग ते आपली बहिणीचा, तिची लाडकी, अब्रामाचा सेवक व त्याची माणसे यांची रवानगी केली. वचन 60. त्याने रिक्कीला आशीर्वाद देऊन म्हटले, ताई गो, तू सहस्त्रवादीची, लक्षावधीची प्रगती हो, व तुझी संतत आपल्या बैलाच्या नखऱ्याची सत्ता पाहू. विचार करा, आज परमेश्वराचा अनुभव किती सुंदर आहे, किती सुंदर या गोष्टी दिलेल्या आहेत. वचन 61. व रिक्का व तिच्या सख्या उठल्या आणि उन्हाळ्यापासून त्या मनुष्याच्या मागे गेल्या. याप्रमाणे तो रिक्कीस घेऊन गेला. वचन 62. इकडे ईसा नयावरी मुलीकडून आला होता, तो नेगेवात राहत असे. वचन 63. ईसा संध्याकाळच्या वेळी ध्यान करावयास स्नानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिली, तो त्याला उठता येताना दिसले. वचन 64. रिक्कीने दृष्टी वर करून इसाकाला पाहिले, तेव्हा ते उंटावरून उतरले. तेव्हा काय केलं? रिक्कीने दृष्टी वर करून इसाकाला पाहिले, तेव्हा ती उंटावरून उतरली. वचन 65. तिने ते सेवकास विचारले, हा राजा आपला समोर येत आहे तो कोण? असे ते या रानात आपल्या समोर येणार आहे तो कोण आहे? येत आहे तो सेवक म्हणाला, हा माझा धर्म. तेव्हा तिने गुरखा घेऊन आपले का घेऊन आपले अंग झाकले. वचन 66. मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाकाला सांगितले. वचन 67. व इसाकाने तिला आपली आई सारा तिच्या डेऱ्यात आणली. त्याने रिक्कीचा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली आणि तिच्यावर ते प्रेम होते आणि आपल्या आईच्या कष्टात ती साथ साखरून पावली. रिया, किती इतिहास परमेश्वरने आपल्याला दिलेला आहे. आजचा आपला इतिहास काय? समाजामध्ये आज आपल्या समाजामध्ये मुलगा मुलगी बघायचं असेल तर किती इतिहासामध्ये आपल्यामध्ये किती बदल आहे आणि आपले स्वार्थ, आपली गरजा आणि आपली इच्छा आणि आपले बरेचसे मोह असतात. आणि आज समाजामध्ये कितीतरी सोसायटी ते सुटणं सुरू झालेलं आहे. आणि का झालेलं आहे की प्रॉपर्टी, धन, पैसा, वस्तू. आता या जीवनामध्ये जर मिळालं तर आपण विचार करूया, विश्वास लहान मुला आणि मुलीला बघितलं, मुलीने मुलाला बघितलं की बघते वर बघितलं कोण आला, देवाकडे प्रार्थना करायला, ध्यान करायला गेला, देवाचे गौरव स्तुती करण्यासाठी गेला आणि जेव्हा त्यांनी त्याच्या घरातला स्वीकार केला. आज विचार करा, विश्वास सगळ्यात महत्व असते आणि विश्वास हे सगळ्यात कुटुंबासाठी गरजेचं आहे. आज आपल्याला विश्वासामध्ये जीवन जगून बायबलचं शिक्षण आहे, कुटुंबाचं जीवन, लग्न आणि विश्वास. जेव्हा मनुष्य संसारात पडतो तेव्हा सुंदरतामध्ये पडत नाही, ना काही देखणं आणि बघणं काय बघत नाही. तो त्याची जबाबदारी जेव्हा त्या कुटुंबामध्ये तो चालवायला सुरुवात करते, त्याच्या डोक्यावर जबाबदारी पडते त्याचा संसारामध्ये, तेव्हा त्याचं मन गुंतते आणि त्याला कळते की संसारिक जीवन नक्की काय आहे. मग त्याच्या संसाराला जेव्हा ती सुरुवात होते तेव्हा आपल्या गरजा काय, काम काय, कमाई काय, कष्ट काय, मेहनत काय, ते सगळा इतिहास तिकडे परमेश्वरच्या रस्त्यात तिथे त्या क्षणामध्ये त्याला दिसतो आणि त्यांना कळते की आत्म्याने पाप करण्याचा प्रश्नाचं उत्तर काय. आता इसाकाच्या बाबतीत जीवन जर जगलेलं आहे आणि इतिहास हा जर आपल्यामध्ये जर असेल तर नक्कीच या 24 अध्यायाद्वारे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला परमेश्वराचा आशीर्वाद पोहोचला आहे. तर आपण विशेष प्रार्थना करूया, आपलं कुटुंब आपल्याला सुरक्षित ठेवावं, आपल्याच कुटुंबात आपल्याला शांती ठेवावं, आपल्या कुटुंबात आपल्याला आनंद असावा. म्हणून विशेष प्रार्थना करूया. सर्व मंदिर सर्व प्रभू तुझा पवित्र आत्म्याचा वर्षाव प्रत्येकानं आरोग्य, शांती, सामर्थ्य, ज्ञान, तुझ्या वचनानुसार चालणाऱ्या प्रत्येकानं आशीर्वाद करी. प्रार्थना येशू प्रभूच्या नावाने करतो. आमेन. धन्यवाद.